बनवण्यासाठी आपण येथे हळद घेतली आहे, अक्रोड घेतला आहे, पिस्ता, बदाम, काजू आणि दूध घेतलेलं आहे। तर चला मैत्रिणींनो, आपण आत्ताच इन्स्टंट बदाम मिल्क पावडर बनवायला घेऊया। सर्वात प्रथम आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे। बदाम, काजू, अक्रोड आणि पिस्ता हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे। बदामामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, प्रोटीन या सगळ्यांचा समावेश असतो, जे मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवतात। अक्रोड हे ओमेगा 3 आणि फॅटी ॲसिड्सचा मेन स्रोत आहे। त्याचप्रमाणे DHA सारखे विशेष घटक यामध्ये असतात। हे सगळं छान भाजून घ्यायचं आहे। पिस्ता देखील ऊर्जेचा खूप चांगला स्रोत आहे, त्यामुळे अशा विविध नट्सचा आपण यात समावेश करत आहोत, जे मुलांसाठी खूप हेल्दी असते। हे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत, जास्त लाल देखील करायचे नाही। तुम्ही पाहू शकता हे छान भाजलेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। हे सर्व छान थंड होऊ द्यायचं आहे। हे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय। यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि वेलची पावडर। आता हे मिक्सरला आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपण याची छान पावडर करून घेतलेली आहे। एक खूप महत्त्वाची टिप, हे वाटत असताना याला मिक्सर थोडा कमी जास्त करून वाटायचा आहे, कारण याला ऑइल सुटतं आणि पावडर अशी सुटसुटीत बनत नाही। आता आपण हे एका कंटेनर मध्ये काढून घेऊया। हे तुम्ही एअरटाइट कंटेनर मध्ये काढून ठेवू शकता। एक ते 2 महिने हे छान टिकतं, खूप छान। आता आपण हे दुधामध्ये मिक्स करू आणि आपल्या आध्याला प्यायला देऊया। ही पावडर दुधामध्ये टाकून 1 ते 2 मिनिट दूध छान उकळवून घ्यायचं आहे आणि आपल्या बाळाला सर्व करायचं आहे। आता हे दूध तुम्ही तुमच्या बाळाला द्या।